Good morning, all. In the previous lecture, we have already discussed arithmetic mean for the raw data, arithmetic mean for the discrete frequency distribution, and arithmetic mean for the continuous frequency distribution. Similarly, today we will discuss median for ungrouped data, that is raw data, median for discrete frequency distribution, median for discrete frequency distribution, as well as median for continuous frequency distribution. First, we define the median. The median is the value of the data which divides the data into equal groups. One group consists of all the observation greater than the median, and the other group consists of all the observations smaller than the median. In the other word, if the observations are arranged in increasing or decreasing order, then the middle observation will be median. As we define the median, means median म्हणजे काय, तर तो तुमचा जो डेटा आहे तो डेटा आपण इक्वली पार्टमध्ये डिवाइड करतो. त्या medianच्या जो काही ग्रुप आहे, तर जे काही ऑब्झर्वेशन्स तुम्हाला असतील ते medianच्या पेक्षा ग्रेटर आणि median पेक्षा स्मॉलर हे दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, पण मीडियन काढताना नेहमी लक्षात ठेवायचा, डेटा पहिल्यांदा तुम्हाला अरेंज करावा लागतो इन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर तुम्ही मिडिल व्हॅल्यू काढायची आणि तेच ते तुमची मीडियन असते. फर्स्ट वी विल डिफाइन median for ungrouped data, that is raw data. What are the steps to find out the median for ungrouped data is shown. In the case of ungrouped data, to find median, firstly arrange the observation in increasing or decreasing order. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर जे काही डेटा आहे डेटाला मीडियन काढण्यासाठी आपण जो डेटा आहे तो इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेणार. दुसरं काय आहे, तर पहिल्यांदा तुम्ही ते एन जे की तुमचं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत ते कसे आहेत, ते ऑड आहेत का इवन आहेत. ऑड म्हणजे विषम संख्या, इवन म्हणजे सम संख्या. ऑड असेल तर मीडियन काय येणार आहे, n+1/2 ऑब्झर्वेशन, आणि n जर इवन असेल तर n/2 observation plus n/2 plus 1th observation divided by 2. Okay, these are the formula for median in the case of odd number as well as even number. Okay, see, this is the example. First, compute the median for the following data. The observations are given below: 3000, 3500, 2500, 3050, 3200, 2800 and 2900. Okay, you can see here the number of observations are 7. Okay, means this is odd number. But first we arrange the data in the increasing order. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण डेटा अरेंज करून पहिल्यांदा घ्यायचं, त्यानंतर ऑब्झर्व करायचं तुमचा एन कसा आहे, ऑड आहे का इवन आहे. ऑड असेल तर इथे जो मिडिल व्हॅल्यू असेल, आता यू कॅन ऑब्झर्व इथून तुम्ही 3 नंबर इकडे घेतले आणि लेफ्ट राईट मधून 3 नंबर घेतले, मग मिडिल नंबर काय आहे 3000. बिना कॅल्क्युलेशन
चे सुद्धा तुम्हाला सांगता येतं की जो मिडल व्हॅल्यू आहे ती किती आहे 3000 पण आपल्याला इथे नेहमी हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. आता 7 बाय ॲक्च्युअली इथे 7 प्लस 1/2 पाहिजे होतं. हा जो फॉर्म्युला आहे दॅट इज करेक्ट, दिस इज इनकरेक्ट. सो n plus 1 म्हणजे 7 plus 1 that is 8. 8 divided by 2 that is fourth observation. Okay. So the fourth observation is 3000. Okay. The median is 3000. Now another example, following are the temperature recorded in the city during the first 10 days of the month. Obtain the median. These are the temperature of the 10 days. First we arrange the data in the increasing order as below. Here n is equal to 10, that is even number. आता विदाउट कॅल्क्युलेशन जर मला इथे मीडियन काढायचं असेल तर मी कसं काढू शकते? यू कॅन ऑब्झर्व दिस. हे 3 ऑब्झर्वेशन राईटमध्ये सोडायचे, हे 3 ऑब्झर्वेशन सॉरी 4 ऑब्झर्वेशन इकडे राईटमध्ये आणि 4 ऑब्झर्वेशन इकडे राईटमध्ये. मग मिडिल मध्ये तुम्हाला किती ऑब्झर्वेशन भेटतील? 2. आता ऑड असेल तर नेहमी एक ऑब्झर्वेशन मिडिल मध्ये असतो, पण इव्हन मध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला मध्ये 2 ऑब्झर्वेशन भेटतात. ओके, 2 ऑब्झर्वेशन भेटले तर त्याचं मिडिल व्हॅल्यू काढायचा म्हणजे 38 प्लस 40 डिवायडेड बाय 2 आणि दॅट इज इक्वल टू 39. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. पण जर आपण फॉर्म्युलानी काढले तर फॉर्म्युला काय आहे? तर n by 2th observation, the value of n by 2th observation plus n by 2 plus 1th observation. Okay. आता n by 2 किती झाला? 10 divided by 2 that is 5th observation and n by 2 plus 1 म्हणजे हा 5 आला तर ऑब्वियसली इथे काय येणार आहे? नेक्स्ट ऑब्झर्वेशन 6th observation divided by 2. Okay. By this method we will find out the median for even number of observation. Okay, all of you understood? Thank you very much. Okay.